प्रथमेश राऊळ एक जबरदस्त खेळाडू तो देखील आहे. लेफ्ट आर्म घातक फलंदाज म्हणून त्याची देखील वर्णी सातत्याने लागते आणि लीगच्या ज्या मॅच होतात सिंधुदुर्ग नगरीमध्ये त्यामध्ये देखील चांगला परफॉर्मन्स राहिला या खेळाडूचा. पाहिजे कशा प्रकारे इथे बॅटिंग केली जाईल प्रथमेशच्या बरोबरीने. या चेंडूवरती आक्रमकता दाखवली. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर शांत होता, परंतु आता आक्रमकता दाखवण्याची वेळ आली असं म्हणाला तो आणि तेच आक्रमकता दाखवली. बॉल चाललाय ओरदुरूप षटकार 6 धावेसाठी. समोर टाकलेला चेंडू कव्हर मध्ये खेळलाय. सुंदर देखना फटका. लेदर मोर क्रिकेटची आठवण करून देणारा पहिला चेंडू बरं आहे की सुंदर समजला कसा फटका समजला घरंगेन सदरा चौकार बघायला मिळालाय. दुपारच्या सत्रात कडक उन्हाचं केस सबब सांघिक धावपलकावर 5 धावपलकावर पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका कव्हरला केलाय. प्रथमेश राऊच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत. चेंडू झालाय विजयी. पंचांची शिराला चौकाराचा 4 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 9 धावा धावपलकावर. रक्षण करतोय. गती परिवर्तनाचा चेंडू खोदून काढलाय. शॉट मिड ऑफच्या डोक्यावरून पुन्हा एकदा सुंदर नेत्री पद्धतीचा आतषबाजी चौकारांच्या मैदानाच्या आतमध्ये 4 या धावसंख्येसाठी बघायला मिळाली आहे. त्यानंतर राकेश सरंगची कमबॅक करणारी गोलंदाजी. मोठा फटका बघायला मिळतोय. शॉर्टम पुलचा मागे टाकलेला चेंडूवर भिरकावून दिलाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाला ऐन मुकेश आणि शर्तीचे प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेवर आपल्याला बघायला मिळतोय. दमदार शानदार क्रॅकिंग षटकार बघायला मिळालाय. प्रथमेश राऊची शांत फटकेबाजी सुरुवातीला चौकारांची लयलूट करणारी आणि त्यानंतर प्रथमेश अजूनही इनिंगची सुरुवात करणं बाकी असा. मिड विकेटच्या दिशेन लांब लांब आणि खूपच लांब माणूस मेळ्यावरसून चेंडू अंधार मेळ्याच्या दिशेन डायरेक्ट चंद्रार. सरपंच चषक षटकार. मसूरकर षटकारानिशी धावसळी स्थळी. परत एक मोठा फटको. मिड विकेटच्या मुकुटावरसून चेंडूचा प्रवास. जळी स्थळी काष्टी पाषाणी. आश्चर्य नवल की चमत्कार. सरपंच चषक षटकार. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. फटको तर प्रथमेश खूप सुंदर सजवलेलो. 2 क्षेत्ररक्षक या चेंडूच्या मागे आणि या दोघांका बीट करून चेंडू आखाड्या पार. सरपंच चषक चौकार. ओहो, या चेंडूवरती बॉडी झुकवली त्यानंतर उगचा फटका केलाय. बॉल जातोय बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावेसाठी. थँक्यू डीजे. लॉंग लेगला इथे मात्र त्याचमुळे ते फटके आहेत. भावेशची आठवण देखील